वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आज आलेली आहे पिंगळीला आणि पिंगळीचा इतिहास असा आहे की हे पिंगळी जे गाव आहे ते पिंगळगड आणि एका नदीवर वसलेलं आहे। परभणीपासून जवळपास जस्ट 10 ते 11 किलोमीटरवर आहे। आणि मी तर माझ्या स्कूटीने किंवा गाडीने जरी आले तर 5-10 मिनिटांमध्ये मी पोहोचून जाते। पण आपण जर बस किंवा ॲटोनं वगैरे आलो तर 10 ते 12 मिनटं लागतात आणि खूप जवळ आहे। आणि या मंदिराचा इतिहास असा आहे की हे 700 ते 800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। पूर्ण एका शिळामध्ये हे पूर्ण मंदिर बनलेलं आहे हे। आणि इथे बघू शकता ही पूर्ण बारव आहे, खूप मोठी अशी बारव आहे। आणि हे पाणी तिथे बारवमधलं पूर्ण बारव असं स्टेप बाय स्टेप्स आहेत ह्या पायऱ्या। आणि त्यानुसार आहे इथे काही दिवसांपूर्वी एक 4-5 महिन्यांपूर्वी पूर्ण असा दिवे लावणीचा कार्यक्रम होता, जो की रेकॉर्ड बनलं होतं। टीव्हीवर सगळं न्यूज चॅनलवर पण त्याचं आलं होतं पूर्ण। तर तो पण व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। आणि ही नवीन माहिती मी तुम्हाला देणार आहे, कारण की असं आपल्या आजूबाजूला छोटे छोटे गावं असतात आणि तिथं बरंच काही असतं, पण आपलं तिथं जाणं होत नाही आणि त्याची माहिती पण नसते ॲक्च्युली आपल्याला, त्यामुळे आपण जात पण नाही। आणि थोडंसं आता हे बऱ्याच 700 ते 800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। इथे कोणी म्हणजे त्याचं जतन करण्यासाठी तर कोणी अजून तरी आलेलं नाही। बरेच जण व्हिजिट देतात इथे, पण त्याचा अजून देखील असं चांगल्या प्रमाणामध्ये जतन आपल्याला करायला पाहिजे। जी आपली ऐतिहासिक संस्कृती आहे तर तशा प्रमाणामध्ये काही होत नाही। तर तेच आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी हे आजचा व्हिडिओ करते आहे। पिंगळी हे माझ्या मामाचं गाव आहे, तर मी माझ्या मामाकडे पण आलेली होते, तर त्यामुळे मग मी हा व्हिडिओ करायचं ठरवलं। हे जे पाणी आहे हे कधीच आटत नाही, किती 12 महिने काही असो, उन्हाळा असो, काही असो, हे पाणी आटत नाही। हे एक विशेष आहे इथलं। आणि इथे बारववर प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे मंदिर आहेत नागदेवताचे, असे थोडेसे भग्न अवस्थेत आहेत ते, पण आहेत ते जवळपास 700 ते 800 वर्षापासून हे मंदिर आहेत। ते पूर्ण बारव आहे, तर आपण बघूया कोणते मंदिर आहेत ते। नागदेवतेचं मंदिर आहे हे। यस। आणि इथे आहेत आमच्या मामी माझे आजोबा आणि अथर्व, अन्वित, ताई।
त्यानंतर मंदिराच्या बाजूलाच इथे एक मठ आहे, त्यानंतर आम्ही तिथे देखील गेलो होतो. तिथे आहे गोकुळनाथ महाराजांची समाधी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गोकुळनाथ मंदिरामध्ये जाणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण त्यांच्या समाधीबद्दल ऐकून घेऊया. गोकुळनाथाची समाधी तीन तोंड कोणते? ते वरती महादेवाच्या पिंडीला आहेत ते का? दोन आणि तीन असतात. हे बी आहे, इकडे बी आहे, आणि त्या महाराजांची समाधी इथे तिथं राहत होते. काठीच्या फासावर टाका, गाडी काठीचा फास टाका, त्या फासावर मला ठेवा, गावात मिरवणूक करून इथं आणून पुढे जायचं तिथं काय करायचं. अच्छा, मग इथं आणून पुढे गाडी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.